गुड मॉर्निंग मित्र आणि मित्रांनो. तर आज मी इतकी रिलॅक्स कशी असं वाटत आहे ना तुम्हाला, पण मी आज रिलॅक्स नाही आहे. खरं तर आजचीच खरी धावपळ माझ्या मागे आहे. आज इतकी मोठी ऑर्डर मिळाली की मी सांगू शकत नाही, कारण आईकडे असताना इतके स्वयंपाक कधीच बनवला नाही, इतका काय स्वयंपाक नाही बनवला. आणि लग्न झाल्यानंतर मी थोडं थोडं शिकत गेली, पण असं वाटलंही नव्हतं की 15-20 जणांचा स्वयंपाक मी करू शकेन म्हणून. पण आता जसं जशी ऑर्डर मिळत आहे तसं तसं मला ते शिकावं लागत आहे. नाहीतर फक्त आम्ही दोघं राहत होतो, त्याच्या कारणाने फक्त दोघांपुरता स्वयंपाक करावा लागत होता. पण आज असं झालं की इतकी मोठी ऑर्डर असताना माझ्या मिस्टरांनीसुद्धा मला समजून घेतलं आणि ते म्हणाले की शेवटी मला आज घरीच राहावं लागेल म्हणून. कारण डबे धुणे, पुसणे किंवा स्वयंपाकात मदत करणे ही खूप मोठी गोष्ट आहे बरं. एकट्या व्यक्तीकडून होत नाही सांभाळणं, आणि त्यात मला छोटा मुलगा असल्या कारणाने सगळं सांभाळून घ्यावं लागतं. तर इतकी मोठी ऑर्डर पूर्ण करणे ही माझ्या बसची गोष्टच नव्हती आज खरं तर. म्हणून आज त्यांना मला घरी ठेवावंच लागलं. त्यांचीही खूप मोठी मला मदत झाली. तर आज स्वयंपाकामध्ये मला बनवायची होती आलू वांग्याची भाजी. तर विदर्भ फेमसच आहे म्हटलं, ती सर्वांना येतेच. तरीसुद्धा एक व्लॉग बनवून टाकावा म्हणून मी हा छोटासा व्लॉग शूट करत आहे. खरं तर ही ऑर्डर मला आज नव्हती मिळाली, काल रात्रीच मला समजलं होतं की आज किती टिफिन द्यावे लागणार आहे म्हणून मग ती तयारी, लसूण निसण्यापासून मी कालच तयारी करून ठेवली आणि आज मला स्वयंपाक बनवणे हे सोपे पडले. खरं तर ही ऑर्डर मला रात्री माहिती पडली की आज इतका स्वयंपाक करायचा आहे, म्हणून या ऑर्डरची तयारी मी रात्रीपासूनच चालू करून दिली होती. लसूण निसण्यापासून मी इव्हाना कुकरमध्ये डाळ वगैरे सगळं ठेवून दिलं, फक्त शिजवायचं बाकी होतं. माझे मिस्टर तर म्हणत होते की आता शिजवून घे. मी म्हटलं नाही, राहू द्या, एवढं काम तरी उद्या करूया आपण. इकडे मी कुकर लावल्यानंतर लगेचच कणकीचा उंडा भिजवायला घेतला होता. कारण कसं आहे ना, पोळ्या करायलाच सर्वात जास्त वेळ लागते. वरण भात किंवा भाजीला इतका वेळ नाही लागत. आणि सर्वात आधी तर मी उंडे करून घेत असते, कारण चपात्या लाटायला इतका वेळ नाही लागत जितका उंडे गोल करायला लागतो. आणि एकदाचे पूर्ण उंडे करून झाले की मग चपात्या लाटायला मोकळं, इतका वेळ लागत नाही त्यासाठी. मग कधी कधी काय होतं की माझे मिस्टर 12 वाजेपर्यंत तर टिफिन पोहोचवून देतात, पण जर जास्त वेळाने ऑर्डर आली तर ते घरी राहत नाही, तेव्हा मलाच ऑर्डर ती पोहोचवून द्यावी लागते. आणि अशा वेळेस जर कोणी ओळखीचं भेटलंच तर ते मला विचारतात की तुझं तर छोटंसं बाळ आहे ना, मग तू कशी काय मॅनेज करते. तर माझं मॅनेज करणं म्हणजे असं की तो जेव्हा झोपला असतो ना तेव्हाच मी स्वयंपाक करते. त्याच्याशिवाय मला स्वयंपाक करता येत नाही. सतत त्याला घेऊन बसावं लागतं, कारण तोच फक्त 8 महिन्याचा आहे. आणि जर जागा असलाच तर त्याला माझ्याजवळ म्हणजे किचनमध्ये खाली बसवून ठेवावं लागतं, म्हणजे आय कॉन्टॅक्ट करावा लागतो त्याच्यासोबत. त्याच्याशिवाय त्याचं जमत नाही. म्हणजे एकदाची आई दिसली की त्याला बरं वाटते, मी घरात एकटं नाही आहे, आई आहे माझ्यासोबत. कम से कम दिसणं तेच त्याच्यासाठी महत्त्वाचं असतं. अशा प्रकारे मी स्वयंपाक करते. तर इथे मला इतकी मोठी ऑर्डर कंप्लीट करणे पॉसिबल नव्हतं. मग शेवटी माझी मदत माझ्या मिस्टरांनीच केली. मग अशा प्रकारे मी डबे भरून घेत असते, कारण एक टिफिन भरायला खूप वेळ जातो. आणि कोणते टिफिन कसे भरायचे हेही कळत नाही. कधी कोणत्या टिफिनवर 5 पोळ्या द्याव्या लागतात, कधी 4-4 पोळ्या दिल्या जातात. अशी गडबड होते ना, त्या कारणाने मग एकाने आम्ही टिफिन भरून घेतो. तर इकडे माझा स्वयंपाक पूर्ण झालेला होता आणि मला इतक्या भुका लागून गेल्या होत्या की माझे मिस्टर परत येईपर्यंत मी पूर्ण भांडे आवरून घेतले, भांडे धुवायला घेतले. आणि त्यात आली एक वेळेवरची ऑर्डर, आणि म्हणून मला ते एक टिफिन वापस भरावा लागला. मग घेतले मी भांडे धुवायला आणि पटकन ते पण काम पूर्ण करून टाकलं. म्हटलं आता तरी पूर्ण होऊन जाईल, पण कसलं, दिवसभर कामं पुरतातच. मेस म्हटलं आहे की नवीन ऑर्डर येतात आणि त्याही वेळेवर येतात. त्याच्या कारणाने आम्हाला कधीही कितीही वाजता स्वयंपाक करावाच लागतो.
साधारणतः तर स्त्रिया सकाळी स्वयंपाक करतात आणि रात्री स्वयंपाक करतात, पण यामध्ये कसं असतं ना, हॉस्पिटलमधली जरी ऑर्डर असली तर त्यांना कधीही टिफिन द्यावा लागतात, अगदी कधीही. फक्त एक कस्टमर असा आहे की त्या कस्टमरला रोज 4 वाजता म्हणजे दुपारी 4 वाजता मी टिफिन देते आणि कस्टमर स्वतः तो टिफिन घ्यायला येतात. अशा प्रकारे मी माझे छोटंसं क्लाउड किचन चालवते. तर मला प्लीज सपोर्ट करा ना, लाईक करा आणि शेअर करा, माझ्या ID ला फॉलो करा. बाय बाय.